सध्या पावसाळ्याचं सीझन असल्यामुळं अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. कोणी धबधब्यावर, कोणी नदीच्या कडेला, कोणी तळ्याच्या कडेला किंवा कोणी प्रसिद्ध पर्यटन स्थळावर फिरायला जात आहे. मग फिरायला जात असताना कोणी एकटं जात नाही. कोणी मित्रांचा ग्रुप घेऊन जातं, कोणी मैत्रिणींचा ग्रुप घेऊन जातं. आणि ज्यांना मित्र किंवा मैत्रीण नाहीत असे लोक आपल्या बायकोला, लेकराला सहकुटुंब, सहपरिवार फिरायचं जायचं ठरवतात. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात. पण मात्र अशाच पद्धतीनं नागपूरमधलं एक जोडपं एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या ठिकाणी फिरायला गेलं होतं. त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर त्यांनी एक चांगलं मोठं रिसॉर्ट सुद्धा बुक केलं होतं. रिसॉर्टमधली एखादी रूम त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं बुक केली होती, कारण की चांगलं राहता यावं, मस्त एन्जॉय या ठिकाणी करता यावा म्हणून. मग ते नवरा बायकोचं जोडपं जेव्हा त्या रिसॉर्टमधल्या रूममध्ये गेलं, दिवसभर ते पर्यटन स्थळाचं ठिकाण फिरलं आणि रात्री आपल्या रूमवर जाऊन आराम करू असं त्यांनी जेव्हा ठरवलं, तेव्हा त्यांनी त्या रूममध्ये प्रवेश केला. रूमचं दार लावलं, पडदे बिडदे फॅन बिन सगळं चेक केलं आणि जशी मध्यरात्र झाली तसं ते नवरा बायकोचं जोडपं एकमेकांच्या जवळ आलं आणि जवळ येऊन आपापलं त्या ठिकाणी रोमांस करू लागलं. पण मात्र हे सगळं करत असताना अचानक त्यांची नजर त्या ठिकाणच्या खिडकीवरच्या पडद्यावर गेली. तेव्हा पडद्यावर नजर गेल्यानंतर त्या पडद्याला एक गोल छिद्र दिसलं आणि जेव्हा त्यांनी उठून त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तेव्हा मात्र घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी सगळी घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील पेंच पर्यटन स्थळामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि हे जे पेंचचं पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी नागपूरचं एक नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी फिरायला आलेलं होतं. आणि याच ठिकाणी त्यांनी एक रिसॉर्ट सुद्धा बुक केलं होतं. मोठं रिसॉर्ट होतं. रिसॉर्टमध्ये एक मोठी रूम होती आणि ह्याच रूममध्ये ते नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी राहत होतं. आता बातमीमध्ये नवरा बायकोचं जोडप्याचं नावगाव काही दिलेलं नाही, पण नागपूरचं ते जोडपं होतं. ते या ठिकाणी राहत असताना दिवसभर त्यांनी पर्यटन स्थळाचा आनंद घेतला आणि रात्री ते त्यांच्या रूमवर गेले. मग जेवण बिवण सगळं काही मागवलं, पद्धतशीर जेवण केलं, बेडवर जाऊन झोपलं. काही वेळ त्या ठिकाणी गप्पा छप्पा मारल्या आणि जशी मध्यरात्री 12:30 ते 1-1:30चा टाईम झाला तसं ते नवरा बायको एकमेकांच्या जवळ आले. जसे जवळ आले तेव्हा त्यांची नजर खिडकीवरच्या पडद्यावर गेली. तेव्हा तिथे त्यांना काहीतरी हालचाल दिसली, कारण की खिडकीवरच्या पडद्यावर सावली दिसत होती. रूममध्ये सगळा काही अंधार होता आणि बाहेरच्या उजेडानं त्या पडद्यावर सावली दिसत होती. जेव्हा त्या व्यक्तीनं जवळ जाऊन पाहिलं तेव्हा एक व्यक्ती त्या ठिकाणाहून त्यांना पळून गेल्यासारखा दिसला आणि ते जे पडदा आहे त्या पडद्याला थोडं छिद्र सुद्धा दिसलं. असं वाटत होतं की कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे त्या दोघा जणांचं जे खाजगी क्षण आहेत त्याचं रेकॉर्डिंग करतोय, चित्रीकरण करतोय. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आरडाओरड केलं. त्या ठिकाणचा जो स्टाफ आहे रिसॉर्टचा त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. तेव्हा त्या रिसॉर्टवाल्याने त्या सांगितलं की उडोळ असं काय होऊ शकतं का, इथं कोणीच आलं नाही, काही नाही, तुम्हाला भास झाला असेल, इथं काय असा प्रकार घडत नाही असं त्या रिसॉर्टवाल्याने त्या जोडप्याला सांगितलं. पण आता ते जोडपं ऐकून घ्यायला काही तयार नव्हतं, कारण की त्यांचा विश्वास होता की नक्कीच त्यांची कोणीतरी शूटिंग काढली आहे म्हणून हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी MP च्या शिवनी जिल्ह्यातल्या त्या पर्यटन स्थळा ठिकाणी असणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये हे सगळं प्रकरण गेलं. त्यांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांना प्रकार सांगितल्यानंतर आता या भानगडीत कुठं पडावं म्हणून ते जे त्या ठिकाणी फिरायला गेलेलं जोडपं होतं ते त्या ठिकाणाहून त्यांच्या घरी का कुठं वापस गेलं, पुन्हा त्या पोलीस ठाण्यामध्ये आलं नाही. आता पोलिसांना घडलेला सगळा प्रकार माहीत आहे, पण मात्र त्यांच्याकडे लेखी तक्रार नसल्यामुळं त्यांनी अजून कारवाई काही केलेली नाही. त्यांनी त्या जोडप्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुमच्यासोबत असं घडलं असेल तर तुम्ही पुढे या, तक्रार द्या, आम्ही नक्कीच त्याची कारवाई करू, तपास करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू.
पण मात्र आता या रिकाम्या भानगडीत पडल्यामुळं कोण आहे काय आहे, आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी पुन्हा जावं लागेल, चौकशी होईल, या सगळ्या प्रकरणामुळं आता ते नवरा बायकोचं जोडपं त्या ठिकाणी जातं का आणि लेखी तक्रार देतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण मात्र पोलिसांनी कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. पण मात्र या संपूर्ण गोष्टीवरून घटनेवरून एक आपल्याला समजतं की कुठंही पर्यटनाच्या स्थळी किंवा कुठंही जर तुम्ही जोडप्यानं परिवारासह जात असाल, कोणत्या रूममध्ये राहत असाल, तर नक्कीच त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळे इथून पुढं जर तुम्ही कुठं पर्यटनस्थळी फिरायला जात असाल किंवा कोणी जाणार असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय आणि जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.